राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट। मुळा साखर कारखान्याचं शनिशिंगणापूर येथे अन्नदान, भाविकांसाठी सेवाभावी उपक्रम। श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथे मुळा सहकारी साखर कारखाना, कामगार व कामगार संघटनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथे भाविकांसाठी भव्य अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। स्वर्गीय बाबूराव पाटील बांदकर सभागृहात हा अन्नदान सोहळा पार पडला, ज्यामध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यांतील हजारो भाविकांनी लाभ घेतला। हा अन्नदान उपक्रम कारखान्याच्या स्थापनेपासून सुरू असून मुळा उद्योग समूहाचे संस्थापक यशवंतराव गडाख साहेब व माजी आमदार शंकरराव गडाख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड सुरू आहे। श्रावण महिन्यातील गुरुवारी एका दिवसासाठी आयोजित या कार्यक्रमात दरवर्षी सुमारे 10,000 भाविकांना अन्नदान करण्यात येते। या सेवाभावी कार्यात कारखान्याचे कार्यकारी संचालक बेलेकर साहेब, सेक्रेटरी रितेश टेमक, जनरल मॅनेजर शंकरराव दरंदले, युनियन अध्यक्ष अशोकराव पवार, सरचिटणीस डी.एम. निमसे, वर्क्स मॅनेजर पवार, चीफ इंजिनियर नवले, चीफ केमिस्ट देशमुख, शेतकी अधिकारी विजय फाटके, डिस्टलरी मॅनेजर बाळासाहेब दरंदले, कार्यालयीन अधीक्षक योगेश घावटे, परचेस अधिकारी देशमुख, फायनान्स मॅनेजर राऊत, सिव्हिल इंजिनियर दरंदले, इलेक्ट्रिक इंजिनियर पुगळे, विश्वस्त बाळासाहेब बोरुडे, युनियन कोषाध्यक्ष सुभाष सोनवणे, सुरक्षा अधिकारी राजेंद्र जायगुडे तसेच सर्व कर्मचारी सहभागी झाले होते। राष्ट्रीय साखर कामगार युनियनचे सरचिटणीस श्री डी.एम. निमसे साहेब म्हणाले, या उपक्रमातून कामगारांची समाजाप्रती असलेली बांधिलकी दिसून येते। हा उपक्रम केवळ भाविकांच्या सेवेसाठी नसून एक सामाजिक जबाबदारी म्हणून आम्ही तो पार पाडतो। भाविकांनी आणि स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले असून मुळा साखर कारखाना एक सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था असल्याचे यावेळी पुन्हा सिद्ध झाले। दरबारामध्ये मुळा सहकारी साखर कारखान्याचं सांस्कृतिक मंडळ आणि आदरणीय खासदार ज्येष्ठ साहित्यिक यशवंतरावजी गडाख साहेब, नामदार शंकररावजी गडाख साहेब यांनी घालून दिलेल्या आदर्शावर वाटचाल करीत मुळा सहकारी साखर कारखान्याचं सांस्कृतिक मंडळ हे अतिशय आदर्शपणे या ठिकाणी आपल्या कष्टातून मुळा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचा गेल्या 35 ते 40 वर्षापासून सालाबादप्रमाणे शनी देवस्थानच्या या ठिकाणी श्रावण मासामध्ये अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला असतो आणि या ठिकाणी देशातून महाराष्ट्रातून या ठिकाणी भक्तजन येत असतात आणि त्यांच्यासाठी मुळा कारखान्याचे कर्मचारी, सर्व अधिकारी, आदरणीय यशवंतरावजी गडाख साहेब, माजी आमदार शंकरराव पाटील गडाख साहेब यांच्या आधिपत्याखाली हे कामकाज सातत्याने या ठिकाणी चालू आहे आणि येणारे भाविक या ठिकाणी ज्यावेळेस अन्नदान चालू होतं त्यावेळेस ते आवर्जून या ठिकाणी आम्हाला चौकशी करतात की हा जो अन्नदानाचा कार्यक्रम चालू आहे या ठिकाणी तो कोणाचा आहे। आणि गेल्या 35 वर्षापासून आम्ही हे बघत आलेलो आहे की हे सातत्यानं तुम्ही कंटिन्यू हा अन्नदानाचा भंडाराचा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेला आहे। या ठिकाणी मुळा कारखान्याच्या कामाच्या बाबतीत शनी भगवंताची आमच्यावर कृपादृष्टी असावी या उदात्त हेतूनं मुळा कारखान्याचे सर्व कर्मचारी, सर्व अधिकारी यामध्ये हिरारीने भाग घेतात आणि जवळजवळ 5 ते 10 हजार लोकांचा या ठिकाणी आम्ही अन्नदानाचा या ठिकाणी कार्यक्रम करत असतो। असंच इथून पुढच्या काळात देखील हे अन्नदान आमचं चालू राहणार आहे आणि त्यासाठी परमेश्वराने शनी भगवंताने आम्हाला शक्ती द्यावी ही शनी भगवंताच्या चरणी मी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि थांबतो। जय शनिदेव। राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट।